तिलता केली। कामाच्या बाबतीमध्ये ह्याला मी निश्चितपणाने स्वागत करतो। चांगला निर्णय तुमच्या ह्या तुकडा बंदीतून झालेला आहे। मला वाटतं अशा प्रकारचा निर्णय घेणारा एक सक्षम मंत्री आपण घेतलेल्या निर्णयाचा आतापर्यंत घेतलेल्या निर्णयाचा सामान्य जनतेसाठी फायदा होतोय याचा उल्लेख करतो आणि थांबतो। धन्यवाद। गरजेने हात आधी केला हां देणारे सगळ्यांना देणार विधेयक आहे ना। माननीय उपसभापती महोदया, खरं तर सन्माननीय सदस्य शशिकांतजी शिंदे, ती सुधारणा जी आपली आहे ती मागे घ्या ना, म्हणजे मग बाकीची परत बाकी सभासदांची सगळ्यांची भाषणं होतील। बोला गरजेची। या तुकडेबंदी सुधारणा विधेयकामध्ये ज्या तरतुदी केलेल्या आहेत अतिशय स्तुत्य आहेत। इतके दिवस अनेक घोटाळे, अनेक तकलीफ, लोकांना अडीअडचणी तयार झालेल्या होत्या, परंतु या सुधारणा विधेयकामुळे अतिशय सुलभ होईल आणि सर्वसामान्याला न्याय मिळेल। यामध्ये फक्त मुदत जी आपण सांगितलेली आहे तर रेट्रोस्पेक्टिव्ह आणि प्रॉस्पेक्टिव्ह असे दोन्ही दृष्टीने जर वाढवलं तर सर्वसामान्याला त्याचा जरा फायदा होईल। आणि जे आपण चार्जेस लावता बाजार मूल्याच्या 5% समजा, तर रेसिडेन्शियल साठी जर असेल, कारण हे सर्वसामान्य कुटुंबानेच ब्रीच केलेलं आहे साधारणपणे, तर त्याला जर कमी करता येत असेल तर तो एक आणखी फायदा सर्वसामान्याला होईल। आपण कमर्शियलवरती जास्त लावा किंवा इंडस्ट्रीयलवरती जास्त लावा, परंतु रेसिडेन्सला कमी करावा ही एक माझी विनंती होती। आणि याची अंमलबजावणी जी आहे तर ती लवकरात लवकर झाली म्हणजे लोकांना एक खूप होप्स आहे त्याच्याबद्दल। लोक अनेकदा विचारतात कधीपासून सुरू होणार, कधीपासून होणार। शिंदे साहेबांनी सांगितलं तसं काही बिल्डर लोकांना फायदा होईलच, झाला तरी चालेल, पण सर्वसामान्यांचं हित त्यामध्ये असल्यामुळे या विधेयकाला मनापासून मी पाठिंबा देतो। माननीय सदस्य अनिल परब, बोलला तुम्ही? बोलायचं नाही ठरवलं नाही। अच्छा, सचिन अहिर तुम्ही हात वर केला होता। नाही, ह्या बिलाच्या बाबतीमध्ये सकाळी गटनेत्यांच्या बैठकीत ठरलं होतं की हे बिल न बोलता काय नाही, या बिलात काय चांगलं बिल आहे आणि त्याच्यामुळे फार चर्चा न करता सूचना ज्याला करायच्या त्यांच्या पण काय होतंय सकाळी गटनेत्यांच्या बैठकीत ठरवून काय फायदा। मी तुम्हाला देते, हो बोलायला देणार आहे, पण परबांचं वेगळं म्हणणं होतं, पण तुम्ही बोला ना। ठीक आहे, बोला सचिन भाऊ, बोला। महोदय, की ह्याचा स्वागत करत असताना हा फ्रॅगमेंटेशन कन्सोलिडेटेड होल्डिंग ऍक्ट 2015 मध्ये तुम्ही अमेंडमेंट केलं होतं, आता त्याचाच एक भाग म्हणून घेऊन तुम्ही आणण्याचं काम केलेलं आहे। ह्याचं नक्कीच स्वागत होईल आणि आपणच उल्लेख केल्याप्रमाणे जिकडे रहदारी आहेत 60 लाख लोकांपेक्षा जास्त त्याचा फायदा होईल। पण महसूल मंत्रीजी हे करत असताना जो दूरदृष्टिकोनातून तुम्ही